मंडळी, ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजे 27 मेचा एपिसोड रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात. प्रेक्षकांनो, काल शेवटचा सीन तुम्ही बघितला होतात की सायलीने तन्वीच्या लहानपणीची म्हणजे तिच्याच लहानपणीची आठवण अगदी तंतोतंत सुभेदारांना सांगितली की तिला ते लॉकेट हवं होतं. पूर्णाजी पण हसून म्हणतात, हो ग तन्वी, मला पण हे सगळं आठवतंय. सगळे सुभेदार आणि किल्लेदार सायलीकडे अगदी आश्चर्याने बघतात. पण नेहमीप्रमाणे आपला अंदाज बरोबर निघाला. काय शब्द वापरायचा तर तुम्ही वापरा बरं का मंडळी. पण या कल्पनाताईंनी आणि प्रतिमा आत्याने असं ठरवून घेतलं की कदाचित अर्जुनने सायलीला ही सगळी आठवण सांगितली असावी. कारण जेव्हा सायली ही आठवण सांगत असते ना सगळ्यांना की अर्जुन हसत होता, मी अर्जुनकडे हट्टाने ते लॉकेट मागत होते, तेव्हा हळूच प्रतिमा आत्या कल्पनाताईंच्या कानात कुजबुजतात, काय ग कल्पना, सायलीला एवढं सगळं कसं काय माहिती? लगेच कल्पनाताई हळूच म्हणतात, अगं मला असं वाटतं प्रतिमा, अर्जुनने सांगितलं असेल. बघ ना, म्हणजे ही अरेतुरे करते अर्जुनला. हे सगळं गंमतच आहे ग. अर्जुन पण आता या गोष्टीचा विचार करायला लागतो आणि विचार करतो तो मनात, सायलीला आत्याने फोनवर सांगितलेलं दिसतंय. पूर्णाजी आता मध्येच बोलतात, मी अर्जुनला सांगितलं होतं की ते लॉकेट जपून ठेवायचं बरं. आणि अर्जुन मनात विचार करत असतो की सायलीला प्रतिमात्याने सांगितलं असेल. कल्पनाताईंना वाटतं की अर्जुनने सांगितलं असेल. दिस इज टू मच प्रेक्षकांनो. बरं, या सगळ्या गोष्टींना ते क्लिअर पण करत नाहीत बरं का, हे आणखीन मोठं. पण आजचा एपिसोड मस्त आहे बरं का मंडळी. आज मैपतराव सुटले एकदाचे. पण ते काही सुधारलेले नाहीयेत असा एक अंदाज आहे बरं का माझा. आता तुम्ही अंदाज लावा पुढे काय होतं. इकडे सायली मनात विचार करते की हा वाढदिवस मला एवढा स्पष्ट का आठवतोय, जणू काही मी तो अनुभवला असावा, असं ती मनात विचार करत असते. इकडे आपल्या मैपतरावांची हिअरिंग सुरू आहे या सीन मध्ये. जज साहेब विचारतात, मैपत शिखरे जेलमध्ये शिक्षा भोगत असताना त्यांच्या वागणुकीबद्दल काय सांगाल? तिथे जो जेलर होता, जो पोलीस होता, त्याला विचारतायत ते उत्तर देतात, जेव्हा शिखरे जेलमध्ये आले होते तेव्हा ते एखाद्या गुंडासारखे वागायचे, खूप त्रास द्यायचे लोकांना. पण त्यांच्या लक्षात आलं की आपण चुकतोय. त्यानंतर त्यांचं वागणं बदललं, सुधारलं. शिखरे आता जेलचे नियम पाळतात आणि जेलची सगळी कामं व्यवस्थित करतात. त्यावर आता ते जज म्हणतात, कुठल्याही कैद्याकडनं हेच अपेक्षित आहे. त्यावर आता ते इन्स्पेक्टर म्हणतात, पण शिखरे एवढंच नाही करत. कोणी हात उचलला त्यांच्यावर तर ते भांडत नाहीत. इतर कैद्यांना चांगले उपदेश करतात, कोणाला गुन्हा न करण्याचा सल्ला देतात. म्हणून तर मी त्यांना चांगल्या वागणुकीचं सर्टिफिकेट सुद्धा दिलं. इकडे सचिन हळूच त्या वकिलाच्या कानात काहीतरी बोलत असतो बरं का. वकील आता पुढे समोर येऊन युक्तिवाद करतो. ते पोलीस म्हणतात, थँक्यू युअर ऑनर, म्हणजे त्यांचं बोलणं झालंय, ते निघून जातात. मग आता वकील म्हणतो, युअर ऑनर, हेच आहे ते सर्टिफिकेट. मैपत शिखरेचा वकील आहे ना, ज्याची मुलगी ताब्यात ठेवली आहे सचिनने. आता तो वकील ते सर्टिफिकेट दाखवतो जजला. चैतन्य ही सगळी हिअरिंग ऐकतोय बरं का मागे बसून, पण सचिनचं लक्ष काही चैतन्यकडे गेलं नाहीये, डोंट वरी. वकील म्हणतो, या सर्टिफिकेटवरनं कळतंय मिलॉर्ड की मैपत शिखरेंना पश्चाताप झालाय, त्यांची वागणूक आदर्श आहे आणि ही चांगली व्यक्ती असल्याचा हा एक मोठा पुरावा आहे. जज म्हणतात, मैपत शिखरेवर तर बरेच आरोप आणि गुन्हे दाखल आहेत. त्यावर वकील म्हणतो, ते सगळे गुन्हे नागराज किल्लेदार नावाच्या कैद्याने यांच्याकडनं करून घेतले. मिलॉर्ड, मैपत शिखरेने नागराज किल्लेदारकडनं पडत्या काळात पैसे घेतले होते, त्यामुळे नागराज किल्लेदारांनी मैपत शिखरेंना भाग पाडलं गुन्हे करण्यासाठी. त्यामुळेच आम्ही शिखरेंच्या सुटकेसाठी हे अपील केलंय. मैपत शिखरेचं वागणं एखाद्या संताला शोभेल असं वागणं आहे. याचे साक्षीदार मला बोलवायचे आहेत युअर ऑनर, त्याची परमिशन द्यावी. आता जेलमधले जे इतर कैदी आहेत ना, त्यांना बोलवलंय आणि त्यांची साक्ष घेतली आहे बरं का. त्याच्यामुळे जज साहेबांना पटलं. आता तिथले कॉन्स्टेबल पण बोलवले त्यांनी. मैपत शिखरेबद्दल त्यांनी सगळी चांगली साक्ष दिली आहे. ती काही आपल्याला ऐकवलेली नाहीये, फक्त ढांचिक ढांचिक म्युझिक वाजवलंय. जज साहेब या साक्षी पुरावे सगळे बघतात आणि चैतन्याने तर सगळी हिअरिंग ऐकली आहे. त्यामुळे चैतन्याला हे सगळं एक अजबच वाटतोय प्रकार. असो, आपल्यालाही वाटतोच आहे म्हणा. आता पुन्हा सुभेदारांचा सीन घेतलाय. इकडे पूर्णाजी सायलीला म्हणत असतात, विमलने ते लॉकेट आणून दिलं पूर्णाजीकडे. मग पूर्णाजीने ते लॉकेट सायलीला स्वतःच्या हाताने पुन्हा घातलं बरं का. त्या म्हणतात, त्या दिवशी तू मागे होतीस आणि रडून रडून गोंधळ घातलास तन्वी. लहानपणीबद्दल बोलतात पूर्णाजी आणि म्हणतात, तुझं रडणं बाई माझ्या नातवाला काही बघवलं नाही, त्यामुळे त्याने स्वतःच हे लॉकेट तुला दिलं होतं. तन्वी, हे लॉकेट आता तुझ्याच गळ्यात असायला हवं बाळा, असं म्हणून त्या सायलीला आवाज देतात आणि स्वतःच्या हाताने ते लॉकेट तिच्या गळ्यात घालतात आणि तिच्या चेहऱ्यावरून असा मायेने हात फिरवतात. सायलीला त्या लॉकेटचं आता जरा अप्रूपच वाटतंय बरं का मंडळी. सायली आता ते लॉकेट गळ्यात घातल्यावर खूप वेळ बघत राहते आणि मनात विचार करते, म्हणजे प्रियाने ते पहिल्यांदा घालून आली होती ना लॉकेट, तन्वी बनून जेव्हा ती आली होती सुभेदारांकडे, तिला तो क्षण
आणि सायली विचार करायला लागते की प्रियाच्या गळ्यात मी हे लॉकेट अनेकदा बघितलं, पण असं का वाटतंय माझ्या गळ्यात हे लॉकेट आल्यावर की हे लॉकेट जणू काही माझंच आहे. हे काही योगायोग नसावा, हे भास नसावेत, मग नेमकं हे आहे तरी काय? सायलीला आता बरीच प्रश्न पडायला लागली आहेत बरं का मंडळी, आणि हळूहळू तिच्या प्रश्नांची उत्तरं आता आपल्याला उलगडणार आहेत आणि तिला स्वतःला सुद्धा. बघत राहा ठरलं तर मग. मंडळी, आजचा एपिसोड खरंच छान दाखवलाय त्यांनी, पण मला ना बहुतेक आज जरा उशीर झालाय बरं का, म्हणजे सकाळी झाला होता एपिसोड, पण माझा ना आज जरा डोळाच लागला प्रेक्षकांनो. आता थोडा शीन आलाय, मला सर्दी झाल्यासारखं वाटतंय, पण ठीक आहे, असं काही फार तब्येत बिघडली नाहीये, थोडंफार जरा विकनेस आल्यासारखा फील होतोय मला. असो, तर आता इकडे बघा, मैपत शिखरेची हिअरिंग पुन्हा दाखवली आहे त्यांनी. काही कागदपत्र दाखवलेत त्या जज साहेबांना, त्या वकिलाने, आणि सांगितलंय की या कागदपत्रावरनं सिद्ध होत आहे की मैपत शिखरे हे माफीचे साक्षीदार आहेत. त्यांनी कोर्टाला कायम मदतच केली आहे. शिवाय आता आलेले साक्षीदारांनी पण सांगितलंय की मैपत शिखरेने कधी स्वतःहून गुन्हा केला नाहीये. त्यामुळे माझी कोर्टाला विनंती आहे, मैपत शिखरेंना निर्दोष सोडण्यात यावं. धन्यवाद. आणि आता ते सगळं बघतात जज आणि म्हणतात, सरकारी वकील, तुम्हाला मैपत शिखरेंची उलट तपासणी घ्यायची आहे का? सरकारी वकील नाही असं म्हणतात. त्यामुळे आता मैपत शिखरे सुटतात. बाकीचे सगळे कागदपत्र काय ते सगळं ते प्रोसेस दाखवतात ते, आणि मग जज साहेब ते सगळं चेक करतात आणि त्यांचा निर्णय देतात. पण त्याआधी पुन्हा सुभेदारांचा सीन दाखवलाय. चैतन्य हे सगळं ऐकतोय बरं का प्रेक्षकांनो. चैतन्य आणि सचिनवर त्यांनी खूप फोकस केलाय. पण आता बघा, सुभेदारांच्या सीनमध्ये आपण बघतोय रविराज पण तिथेच आहेत. सगळेजण तिथे बसलेत ना टेबलवर गप्पा मारत. रविराज म्हणतात, तिथून म्हणजे त्या दिवशी आम्ही इथून गेलो आणि काय झालं हे सगळ्यांनाच माहिती आहे. प्रियाचा विषय काढत असतात ते, पण प्रतापराव म्हणतात की जाऊ दे रे रविराज, कशाला तो विषय, पुरे ना तो विषय, आता सोडून द्या. मग प्रतिमात्या म्हणतात, खरं तर आम्हाला निघायचंय. तन्वी बेटा, आता पूर्णाजी समोर आहे ना, म्हणून सायलीला त्या तन्वी म्हणतात. सायलीचं लक्षच नसतं प्रतिमात्याकडे. प्रतिमात्या पुन्हा आवाज देतात, तन्वी. मग अर्जुन म्हणतो, अगं ए तन्वी, म्हणजे सायलीला आवाज देतो तो, आणि म्हणतो, अगं बघ सिनियर आणि प्रतिमात्या निघाले. सायलीची तंद्री तुटते आणि मग ती म्हणते, थांबला असतात आजच्या दिवस. मग रविराज म्हणतात, नको, पुन्हा कधीतरी थांबू, आम्हाला निघायचंय. तेवढ्यात आता अर्जुनला कोणाचा तरी फोन आलाय बरं का. तो हो 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 आलो आलो असं म्हणून बाहेर गेलाय. मग अस्मिता म्हणते, सायली काही झालं का? काही हवंय का तुला? तुला काही लागलं तर आवाज दे, हां, मी आहे रूममध्ये. आणि सगळेजण आपापल्या खोलीत निघून जातात. सायली आता तिथे एकटीच असते. सायली आता त्यांच्या घरात असलेल्या त्या मूर्तीकडे बघते बरं का. तुळजापूरच्या देवीची मूर्ती आहे प्रेक्षकांनो. ठरलं तर मग या मालिकेत ती नेहमी दाखवतात. यांच्या देवघरामध्ये आहे ना ती मूर्ती. मी आत्ताच रिसेंटली दर्शन घेतलं ना तुळजापूरच्या देवीचं, त्यामुळे मला खूप छान वाटलं पुन्हा एकदा ती मूर्ती पाहिल्यावर. सायली त्या मूर्तीकडे बघून म्हणत असते, देवी आई, माझ्या मनात हे सगळं काय येतंय? मला छोट्या तन्वीचे भास पण होत आहेत. माझ्या नजरेसमोर मला हे सगळं का दिसतंय? गेली काही दिवस मला माझ्या नजरेसमोर दिसतंय हे सगळं काय आहे देवी आई? छोट्या तन्वीच्या प्रत्येक भासाशी माझा काहीतरी संबंध आहे असं का वाटतंय? मी सुभेदारांची सून आहे. माझा आणि माझ्या बालपणाचा या घराशी काय संबंध? या लॉकेटला तर मी स्पर्श सुद्धा केला नाहीये आधी, तरी पण हे लॉकेट मला एवढं जवळचं का वाटतंय? असं का होतंय मला देवी आई? तू कसले संकेत देतेयस का मला? असं म्हणून सायली आता सारखी देवी आईच्या मूर्तीकडे बघत असते. आणि इथे आता कोर्टामध्ये मैपत शिखरेंची सुनावणी होते. शिखरेंना आता सोडण्यात येते प्रेक्षकांनो. ते जज साहेब म्हणतात, सगळे साक्षीदार वगैरे बघता मैपत शिखरे यांनी गुन्हे केलेले होते, पण ते गुन्हे त्यांनी नागराज किल्लेदार यांच्या दबावाखाली येऊन केलेत. त्यामुळे मैपत शिखरेंना मनापासून पश्चाताप झालेला दिसतोय. त्यांची वागणूक अनेक कैद्यांसाठी आदर्श ठरली आहे. शिखरेंनी अनेक कैद्यांना चांगली दिशा दिली आहे. कोर्ट मात्र अशा व्यक्तीला सुधारायची एक नक्कीच संधी देते. म्हणूनच मैपत शिखरे यांची निर्दोष मुक्तता करण्यात येते. त्यांचे सगळे आरोप, मैपत शिखरेवरचे सगळे आरोप अदाखलपत्र ठरवण्यात येत आहे आणि चांगल्या वागणुकीसाठी त्यांना सगळ्या शिक्षेतून मुक्त करण्यात येत आहे. हे ऐकल्यावर चैतन्याला शॉकच बसलाय. आता मात्र मैपत शिखरे, सचिन खूप खुश झालेत बरं का. मैपत आधी लगेच देवाला नमस्कार करतो बरं का. सुटल्या सुटल्या तिथल्या तिथे हात जोडले मैपत शिखरेने, आणि आता खाली येतो मैपत, त्या कटगऱ्यामधनं खाली येतो आणि सचिनशी बोलतो. सचिन म्हणतो, अभिनंदन अण्णा, तुम्ही सुटलात. त्या वकिलाचं पण अभिनंदन करतात ते, ज्याने शिखरेला सोडवलं. मैपत त्यांना पण शेक हँड करतो आणि सचिनला आधी मिठी मारतो. सचिन म्हणतो, अण्णा अभिनंदन. मैपत म्हणतो, सचिन तुझे किती रे आभार मानू, कळत नाहीये. तुझ्यामुळेच जेलातून सुटलो रे मी. खूप खूप आभार तुझे. अरे मला ना हे सगळं स्वप्नात असल्यासारखंच वाटतंय रे. सचिन म्हणतो, नाही अण्णा, स्वप्न नाही, हे खरं खरं घडतंय. तुमच्यावर कोणताच आरोप नाहीये. हे सगळं तुमच्या चांगल्या वागणुकीची जादू झाली बरं. मैपत म्हणतो, नाही रे सचिन, खरी जादू तुझी आहे रे.
दिवस रात्र तू एक केलास मला सोडवण्यासाठी. सचिन म्हणतो, याच कष्टाचं फळ मिळतंय. अण्णा, मैपत शिखरे, तुम्ही आधीसारखं मान वर करून फिरू शकता. मैपत म्हणतो, नाही रे सचिन, आता तसं नाही जमणार. आता मैपत शिखरे मान वर करून कधीच नाही चालणार. मैपत शिखरेची मान नेहमी खाली असणार. सचिन, माझ्यात कुठला माज उरला नाही रे बाबा. मला कळलंय, जगण्याचा खरा अर्थ परमेश्वराच्या शोधातच आहे. परमेश्वरा, या लेकराच्याही पाठीशी उभं राहा रे. बापरे. मैपत एकदम मैपत बाबा झाले असं म्हणायला हरकत नाही प्रेक्षकांनो. सचिन म्हणतो, अण्णा, ही आनंदाची बातमी सगळ्यात महत्वाच्या व्यक्तीला कळवा ना. मैपत म्हणतो, दे दे, माझ्या लेकीला ही बातमी दे, माझी लेक वाट बघत असेल रे या बातमीची. लगेच सचिनने साक्षीला कॉल केलाय, पण या वेळेला साक्षी दाखवली नाहीये मंडळी. साक्षी आता आपल्याला बदललेली समोर दिसणारे मंडळी, दिसते तर खरी. कारण आता सचिनने पण अण्णाला घरी गेल्यावर सांगितलंय की साक्षी सर्जरी करते वगैरे, म्हणजे अर्धवट सांगितलं त्यांनी, बघत राहा पुढे काय झालं. सचिन आता साक्षीला फोन करून म्हणतो, हॅलो, अगं हो साक्षी, ग्रेट न्यूज आहे. अगं अण्णा जेलमधनं बाहेर आलेत. हो गं, हो हो, एवढी एक्सायटेड होऊ नकोस. कंट्रोल युअर एक्साइटमेंट साक्षी. येस येस, अभिनंदन तुझं सुद्धा. बरं चल, मी बोलतो तुझ्याशी, ओके. असं म्हणून सचिनने फोन ठेवलाय. सी यू सून असं तो म्हणतो साक्षीला. आणि आता मैपत आणि अण्णा खूप खुश आहेत. पुन्हा पुन्हा सचिन म्हणत असतो, खरंच तुमचं अभिनंदन अण्णा, अभिनंदन. तर आता इकडे सायलीबाई पुन्हा एकदा विचारात पडली आहे. बापरे, सायलीचे विचार कधी थांबतील कधी नाही प्रेक्षकांनो. आता हे जरा जास्तीच झालंय. सायली आता सारखं त्या लॉकेटला हात लावते, त्या लहानपणीच्या आठवणी आठवत राहते आणि विचार करते, मला लहानपणीचं, तन्वीच्या लहानपणीचं सगळं का दिसलं, माझं मन माझ्याशी काय खेळ खेळतंय. तेवढ्यात अर्जुन येतो तिथे आणि म्हणतो, ए बायको, तुझा फोन दे बरं मला. आणि इकडे तुझ्या फोनमध्ये ना एक ॲप डाउनलोड करतोय मी, म्हणजे तुला दिवसभरात किती पाणी प्यायचंय, कधी कधी पाणी प्यायचंय हे रिमाइंडर येत राहतील. आणि त्यासोबतच बायको, तू जास्ती फोन पाहिला ना तरीही तुला रिमाइंडर येईल, तुला कधी जेवायचं, कधी नाश्ता करायचा, सगळ्याचं रिमाइंडर मी सेट करतोय बरं का. म्हणजे कसं होईल ना, डॉक्टरांनी जे सांगितलंय ना ते तुला कळेल. खरंच प्रेक्षकांनो, या सोशल मीडियामुळे, या सगळ्या नवीन नवीन उपकरणामुळे आता सगळ्याच गोष्टी जरा सुसह्य झाल्या ना, पण तेवढाच त्रासही वाढलाय. असो. तर आता अर्जुन तिच्याशी जे जे बोलत असतो त्या गोष्टीकडे तिचं लक्षच नसतं, तिची तंद्री लागलेली असते. मग अर्जुन म्हणतो, ए बायको, अगं काय झालं तुला, काय कुठे लक्ष आहे तुझं, मी तुला जे जे सांगत होतो आतापर्यंत तू ऐकलं नाहीस ना, काय आहे सगळं, तू नेहमी असंच करतेस. हं, एक मिनिट एक मिनिट, प्रेग्नन्सीमध्ये असं होत असतं का की माणूस असं हरवल्यासारखं असतं. नाही, पण पॉडकास्टमध्ये काही सांगितलं नाही असं. सायली म्हणते, माझ्या आयुष्यात जे काही घडतंय त्याची उत्तरं सगळी पॉडकास्टमध्ये कशी असणार आहो. अर्जुन म्हणतो, काय झालंय तुला सायली, सांगशील का. सायली म्हणते, काही नाही, सोडा, सहज विचार करते. अर्जुन म्हणतो, बरं तुझ्या फोनमध्ये मी रिमाइंडर सेट केलेत, रिमाइंडर्स येतील तसं करायचं. तेवढ्या चैतन्याचा कॉल आलाय बरं का अर्जुनला. चैतन्याने आता सगळं सांगितलंय अर्जुनला. अर्जुन म्हणतो, बोल चैतन्य. चैतन्य म्हणतो, अर्जुन, जे घडायला नको होतं ते घडलं. अर्जुन फोन स्पीकरवर ठेवतो आणि म्हणतो, काय झालं, बोल चैतन्य. चैतन्य म्हणतो, कोर्टात सचिन आला होता आज. अर्जुन म्हणतो, काम असेल त्याचं, काही आला असेल. चैतन्य म्हणतो, नाही अर्जुन, सचिन मोठी खेळी खेळून गेलाय, त्याची अपेक्षा पण नव्हती आपल्याला. अरे, त्याने मैपत शिखरेला सोडवलंय. अर्जुन म्हणतो, व्हॉट. चैतन्य म्हणतो, अरे हो अर्जुन, कोर्टाने चांगल्या वागणुकीसाठी मैपत शिखरेची सुटका केली आहे. सायली म्हणते, बापरे, असं कसं होईल. अर्जुन म्हणतो, तुला कोणी सांगितलं, ही न्यूज कन्फर्म आहे का. चैतन्य म्हणतो, कन्फर्म काय, मी स्वतः त्या हिअरिंगमध्ये बसलो अर्जुन, मी सगळं ऐकलंय. अर्जुन म्हणतो, काय, या मैपत शिखरेला जेलमधून सोडवणं सोपं नव्हतं चैतन्य, त्यासाठी खूप मोठं प्लॅनिंग लागणार होतं. कसं मॅनेज केलं असेल सचिनने, म्हणजे तो एवढ्या दिवसापासून प्लॅनिंग करत होता. सचिन पोचलेला माणूस निघाला. तेवढ्यात तिथे अस्मिता येते आणि म्हणते, यात काय आश्चर्य आहे. आता अर्जुन चैतन्याला म्हणतो, चैतन्य, मी तुझ्याशी बोलतो हा नंतर. अस्मिता आता या दोघांच्या रूममध्ये आली आहे, अर्जुन आणि सायलीच्या. चैतन्याचा फोन ठेवून दिलाय आता अर्जुनने आणि आता अर्जुन अस्मिताशी बोलतोय, सायली सुद्धा बोलते. अस्मिता म्हणते, मी तुमचं सगळं बोलणं ऐकलंय आणि कुठलाही धक्का पचवायची आता मला सवय झाली आहे. मी ऐकलंय सगळं अर्जुन. अरे सचिन किती आतल्या गाठीचा आहे हे मला कळलंय. मैपत शिखरेला सोडवणं त्याच्यासाठी साधी गोष्ट आहे रे. मैपत शिखरेला सोडवणं त्याचा स्वार्थ आहे रे. त्याला त्या मैपत शिखरेच्या मुलीशी लग्न करायचंय ना, मग स्वतःच्या होणाऱ्या सासऱ्याला तो सोडवणारच. नाही, त्या दोघांची लायकी हीच आहे की ते एकमेकांचे सासरा आणि जावई शोभतात. तुम्ही दोघे आता असे चेहरे पाडून उभे राहू नका बरं. अस्मिता म्हणत असते अर्जुन सायलीला, एवढं काही झालेलं नाहीये. ए बाळा, बघ बरं, आपण मामा मामीशी खेळायला आलो ना, बघ बरं मामा मामीचा मूड कसा ऑफ झालाय. सायली म्हणते, अस्मिता, अगं बाळाला बघून कोणाचा मूड ऑफ होणार आहे.
सायली असं म्हणते अस्मिताला. मग अस्मिता म्हणते, अगं बाळाला मामा मामी सोबत खेळायचं होतं म्हणून तर घेऊन आले मी बाळाला वरती. अर्जुन म्हणतो, बरं तुम्ही गप्पा मारा, मी आलोच. जाता जाता अर्जुन बाळाला असं असं गालाला गुलुगुलू करून चालला जातो. आणि आता सायली आणि अस्मिता खेळत असतात बाळाशी. अस्मिता आता सायलीला म्हणते आणि बाळालाही म्हणते, बघ बरं मामा कसा बिझी असतो नेहमी. मग सायली अस्मिताला म्हणते, अस्मिता सचिनच्या मनस्तापातनं तू बाहेर पडतीयस हे बघून छान वाटतंय हं. आणि अस्मिता आणि सायली बाळाशी खेळायला लागतात. आता इथे प्रतापराव आणि कल्पना ताईंचा सीन दाखवलाय. प्रतापरावांना अस्मितासाठी खूप वाईट वाटत असतं. खरंच आहे प्रेक्षकांनो, कुठल्याही लेकीबाळीच्या बाबतीत असं घडू नये. अस्मिताच्या बाबतीत जे घडलं ना ते खरंच खूप वाईटच होतं. काय विचित्र माणूस मिळाला बिचारीला. असो, ज्याच्या त्याच्या कर्माचे फळं असं म्हणायला हरकत नाही. प्रतापराव कल्पनाताईंना सांगत असतात की अस्मिता हे सगळं धीराने घेतीये, सगळ्यांशी हसत खेळत बोलतीये, पण कुठेतरी आतल्या आत तिला खूप त्रास होत असणार ना कल्पना. म्हणजे त्या दिवशी जर आपण तिला बाहेर घेऊन गेलो असतो तर बरं झालं असतं, तिला थोडा बदल झाला असता ना. पण आता तिला आणि त्या बाळाला घेऊन जाणार तरी कुठे ग कल्पना. कल्पनाताई म्हणतात, बरोबर आहे तुमचं, अस्मिताला घेऊन कुठेतरी जायला हवं आपण, अश्विनचं पण मन रमायला हवं. मला असं वाटतंय, अहो आपल्याला बाहेर जाता येत नाही तर आपण एक गेट टुगेदर करूयात का. म्हणजे अस्मिता आणि अश्विन या दोघांचंही मन जरा रमेल आणि आपल्या घरामध्ये पण जरा आनंदी वातावरण तयार होईल नाही का. मग प्रतापराव म्हणतात, चांगली आयडिया आहे, आपण एक काम करूया, रविराज सुमन सगळ्यांना बोलूयात, धमाल करूयात. अर्जुन म्हणतो, डॅड या घराला आनंदाची गरजच आहे. अर्जुन आलाय खाली. प्रतापराव म्हणतात, असं का बोलतोयस अर्जुन, काही घडलंय का. अर्जुन म्हणतो, डॅड मला चैतन्याचा फोन आला होता आणि महिपत शिकरे सुटला, ही बातमी प्रताप आणि कल्पनाताईंना सांगितली अर्जुनने. हे ऐकून त्यांना धक्काच बसला. मग आता प्रतापराव म्हणतात, सचिनने सोडवलं महिपतला तुरुंगातून. अर्जुन म्हणतो, तो शिखरे आता बाहेर आल्यावर काय काय करेल काही सांगता येत नाही. कल्पनाताई म्हणतात, नको, त्या माणसाचा विषय आता आपल्या घरात नकोच आहे अर्जुन, आणि त्या सचिनबद्दल काहीच ऐकायचं नाहीये मला. अर्जुन म्हणतो, बरं झालं अस्मिताताईने सचिनसाठी तिचा ॲटिट्यूड चेंज केलाय, नाही तर तिला किती त्रास झाला असता या सगळ्याचा. विमल म्हणते, वहिनी तुम्ही म्हणताय ना तसं करूयात, एक छोटासा कार्यक्रम करूयात आपण, काय काय तयारी करायची ना सांगा मला. कल्पनाताई म्हणतात, सायलीशी बोलते आणि सांगते हं तुला विमल. आता पुढच्या सीनमध्ये बघा, महिपत आलाय त्याच्या घरी, मस्त खुर्चीवर पाय पसरून बसलेला असतो तो आणि म्हणत असतो सचिनला, सचिन पण तिथेच आहे आणि तो वकील पण तिथेच आहे. महिपत म्हणतो, हा 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 हा, अरे काही म्हणा दीक्षित, अरे आपण कुठेही राहिलो ना तरी स्वतःचं घर ते स्वतःचं घर असतं बरं का. मी तर नरकात होतो बाबा, आता नरकातून इथे माझ्या घरात आलोय म्हणल्यावर माझ्यासाठी स्वर्गच आहे हा. सचिन म्हणतो, अण्णा तुम्हाला आता मोकळा श्वास घेता येतोय ना, म्हणजे हे घर माझ्यासाठी पण स्वर्गच आहे. महिपत म्हणतो, दीक्षित तू नाश्त्यात काय खात असेल रे, नाही काहीतरी भारीच खात असेल ना तू. नाही, तू तुझा शब्द पाळला, तू मला सोडवण्यासाठी धडपड केली, म्हणून मी माझ्या या लाडक्या खुर्चीत बसू शकलो बाबा तुमच्या दोघांमुळे. नाही, एक तो वरचा आणि तू एक खालचा बाबा. नाही, देवाला द्यायची आपली काही लायकी नाही, पण तू माग, तुला काय पाहिजे ते मी लगेच देतो तुला. सचिन म्हणतो, अण्णा थँक्यू, खरं तर तुम्ही माझ्या डोक्यावरचं सगळं कर्ज फेडलंय, तुम्ही मला मोठ्या संकटातनं वाचवलंय अण्णा. खरं तर मी आणखीन तुमच्याकडनं काही मागायलाच नको, पण तरीसुद्धा एक लगेच महिपत म्हणतो, बोल बोल दीक्षित, अरे हा पण महत्त्वाचा असतो, बोल. सचिन म्हणतो, अण्णा ॲक्च्युली माझ्याकडे सध्या राहायला जागा नाही आहे, माझं जरा सोय होईपर्यंत मी इथे राहू शकतो का अण्णा. महिपत म्हणतो, काय दीक्षित काय बोलतो, अरे हे सगळं तुझं आहे बाबा, अरे घर पण तुझं आहे, होणारा जावई आहे तू माझा, घे इथे राहा, काही हरकत नाही आहे. तो वकील आता हात जोडून म्हणतो, महिपत साहेब मी काहीतरी बोलू का. लगेच महिपत म्हणतो, बोला ना, बोला वकील साहेब, तुमचे खूप उपकार आहेत माझ्यावर. वकील म्हणतो, महिपत साहेब सचिन साहेब म्हणाले होते की तुमची सुटका झाल्यावर माझ्या पोरीला सोडतील, माझ्या मुलीला सोडवा ओ महिपत शिकरे, अहो मी पाय पडतो तुमच्या. लगेच महिपत म्हणतो, दीक्षित तू वकील साहेबाला सांगितलं नाही का त्यांचं पार्सल गार्डनमध्ये म्हणून. लगेच सचिन म्हणतो, ओ वकील साहेब माझ्याकडे काय बघताय, जा गार्डनमध्ये तुमची मुलगी आहे, घेऊन जा तिला. आता वकील खुश होऊन म्हणतो, धन्यवाद महिपत साहेब, तुमचे उपकार मी कधीच विसरणार नाही. असं म्हणून आता लगेच तो वकील निघून जातो त्याच्या मुलीला भेटायला. महिपत लगेच म्हणतो सचिनला, बघ दीक्षित, बाप लेकीचं नातं असंच असतं, इतके दिवस झाले रे मी माझ्या पोरीला पाहिलं नाही, तिच्याशी बोललो नाही, तू कोर्टातून फोन केला तेव्हा मला वाटलं ती घरी आली असेल, पण ती इथे नाही आहे रे, कुठे आहे साक्षी. त्यावर आता सचिन म्हणतो की अण्णा साक्षी सध्या पुण्यात आहे, तिची जरा पोस्ट सर्जरी सुरू आहे. सचिनने असं सांगितल्यावर महिपत म्हणतो, म्हणजे काय हे सगळं. आता सचिन म्हणतो, अण्णा तुम्ही साक्षीशीच बोला, फोनवर बोला. मग आता लगेच महिपत म्हणतो, थांब मी करतो तिला फोन. महिपतने साक्षीला फोन लावलाय.
साक्षी आता नक्की आपल्यासमोर बदललेलीच येणार आहे प्रेक्षकांनो, असं दिसतंय खरी. महिपत फोनवर बोलत असतो साक्षीशी आणि मग आपल्याला लगेच पुढचं सीन दाखवलाय. आज पण भरपूर मोठा एपिसोड आहे प्रेक्षकांनो आणि भरपूर डायलॉग असतात मालिकेत, त्यामुळे रेकॉर्डिंग करताना वेळ लागतो. आता सुभेदार रात्री बसून प्लॅनिंग करताय गेट टुगेदरचं. सायली म्हणते छान, गेट टुगेदर करायला हरकत नाहीये, अनायसे सगळे असणारच आहेत, तर मग आपण अस्मिताच्या बाळाचं बारसं पण करूयात. अस्मिताच्या मनातलं सायली बोलली आहे बरं का मंडळी. कल्पनाताई म्हणतात हो ग सायली, तुझं खरं आहे, माझ्या पण मनात होतंच की बारसं घरच्या घरी करूयात, किल्लेदारांनाच बोलूयात. जोकचं पाठ प्रेक्षकांनो, हे सगळे कार्यक्रम घरच्या घरीच करतात बरं का. असो, तर नेहमीप्रमाणे असं म्हणायला हवं होतं कल्पनाताईंनी, पण त्या नाही म्हणल्या. तर आता अस्मिता म्हणते माझ्याही मनात होतं बारशाचं, पण मी कसं बोलणार हे सगळं चालू असताना. मग अर्जुन म्हणतो बघ माझ्या बायकोला समजलं तुझ्या मनातलं अस्मिताताई. मग सगळे स्माईल करतात. प्रतापराव म्हणतात हो हो, या निमित्ताने माझ्या अस्मिताची हाऊसमाऊस होईल नाही का, म्हणजे आमच्या बाईसाहेबांना एखादी साडी मिळाली की त्या खुश. मग कल्पनाताई लगेच विमलला म्हणतात विमल तू उद्या आता लगेच मार्केटला जा, मी यादी देते तुला. सायली म्हणते मी प्रतिमा त्याला फोन करते हा आमंत्रणासाठी. मग लगेच अर्जुन म्हणतो अश्विन तू जाऊन अस्मिताताईसाठी आणि बाळासाठी शॉपिंग कर आणि हेल्प कर बरं का मला सुद्धा. अश्विनचा मूड जरा बराच नाहीये बरं का मंडळी. असो, पण यांच्या तयारीत तो आनंदाने सामील झालाय. विमल म्हणते गोडाचं काय करायचं वहिनी. मग कल्पनाताई म्हणतात थांब थांब ठरवूयात सायली सोबत. आणि लगेच अस्मिता म्हणते थांबा थांबा, मला काहीतरी काम द्या ना. मग सगळे म्हणजे विशेषतः अर्जुन आणि अश्विन हसायला लागतात अस्मिताला. अर्जुन म्हणतो डॅड डॅड मला चिमटा काढा ना चिमटा. अरे अस्मिताई लगेच काम मागतीये. प्रतापराव म्हणतात अरे अर्जुन चिमटा न काढता सांगतो तुला, अरे स्वप्नच आहे हे बाबा. अस्मिता म्हणते काय डॅड तुम्ही पण सामील झालात ना अर्जुनला. लगेच सायली म्हणते अस्मिता तू सध्या सत्कार मूर्ती आहेस, म्हणजे उत्सव मूर्ती असं म्हणायचं असेल सायलीला. तू मिरव बारशामध्ये बाळासोबत. सायली असं म्हटल्या अस्मिता म्हणते चालेल, मला तर छानच वाटणार आहे, पण एक प्रॉब्लेम आहे बरं का. सगळेजण बघायला लागतात अस्मिताकडे. काय प्रॉब्लेम आहे. अस्मिता म्हणते बाळाचं नाव तर बाळाच्या आत्याने ठेवायचं असतं ना. आता बाळाला एक चुलत आत्या आहे, पण ती काही येणार नाही, म्हणजे मीच बोलवणार नाहीये तिला, पण त्या माणसांशी मला संबंध ठेवायचा नाहीच आहे. मग अर्जुन म्हणतो मग बाळाचं नाव कोण ठेवणार. मग आता लगेच कल्पनाताई म्हणतात असं काही नाही आहे, बाळाचं नाव मावशीने ठेवलं ना तरी चालतं. मग अस्मिताला त्या म्हणतात काय ग अस्मिता तुझी एखादी मैत्रीण असेल तर बोलव ना. मग अस्मिता म्हणते या जगात सगळ्यात जवळची मैत्रीण तर इथेच आहे ना, आणि माझ्या बाळाचं नाव तिनेच ठेवायला हवंय मला. म्हणजे ऑब्विसली ती सायलीबद्दल बोलते. अस्मिता लगेच म्हणते सायली माझ्या बाळाचं नाव ठेवशील का ग तू. सायली म्हणते मी. अस्मिता म्हणते हो तू. अगं जेव्हा जेव्हा मला अस्वस्थ वाटलं, सगळं संपलं असं वाटलं, तेव्हा तूच तर होतीस माझ्या आयुष्यात, तूच समजवत होतीस ना मला सायली. आणि तसंही मी माझ्या बाळासाठी उभं राहायला हवं हेही तूच शिकवलंस मला. सायली माझं बाळ जन्माला आल्यापासनं त्याला झोपवणं, त्याला अंघोळ घालणं, त्याची काळजी घेणं सगळं सगळं तू मनापासून करतेस हं. त्यामुळे बाळाची सख्खी आत्या असती ना तरी पण मी हेच म्हणाले असते की बाळाचं नाव सायलीनेच ठेवायचं, त्यामुळे माझ्या बाळाचं नाव सायलीच ठेवणार. आता इथे यांचं ठरलं बाळाचं नाव म्हणजे सायली ठेवणार म्हणून, पण इकडे प्रियाने मात्र तिचा डाव साधलाच बरं का प्रेक्षकांनो. आणि एक वेगळा ट्विस्ट समोर आलाय, तो मी तुम्हाला सुरुवातीला सांगायचं विसरले, पण आता सांगते. प्रियाने सुभेदारांना म्हणजे विशेषतः कल्पनाताईंना पत्र लिहून कळवलंय की तिची गुड न्यूज आहे, आणि बरंच डिटेल पत्र लिहिलंय आणि ते वाचून पण दाखवलंय बरं का लिहिता लिहिता प्रियाने. बघा आता पुढच्या सीनमध्ये तेच दाखवलंय त्यांनी. आणि ही जी बातमी आहे ना प्रियाच्या प्रेग्नन्सीची, ती सगळ्यात आधी कळली आहे ते पूर्णाजीला. ते तुम्हाला उद्याच्या भागात कळणार आहे, पण मस्त ट्विस्ट आहे ना. बघा काय झालंय. प्रिया पत्र लिहित असते बरं का, आणि मोठ्याने बोलत पण असते लिहिता लिहिता. तर ऐका प्रिया काय बोलते जेलमध्ये. प्रियाने पत्राची सुरुवात अशी केली आहे. प्रिय आई तुम्हाला सगळ्यांना कधी भेटते असं झालंय, कारण तुम्हाला द्यायला माझ्याकडे एक आनंदाची खूप गोड बातमी आहे. प्रिया हे सगळं लिहिते आणि बोलते सुद्धा. प्रिया पुढे म्हणते तू आजी होणार आहेस. माझं आणि अश्विनचं बाळ माझ्या पोटात वाढतंय. मी गरोदर आहे. ही बातमी तुमच्यापर्यंत पोहोचायची होती मला. ही बातमी कन्फर्म झाल्यावर मी अश्विनला पण कळवलं होतं. हे सगळं लिहिता लिहिता ती बोलते मंडळी. ती पुढे लिहिते हे मी अर्जुन आणि चैतन्याला सुद्धा सांगितलंय, त्या दोघांना पण माहिती आहे, पण अश्विनने माझ्यावर नको ती शंका घेतली आहे. हे बाळ अश्विनचंच आहे हे मी त्यांना सांगितलं, आणि हे सिद्ध करण्यासाठी मी DNA टेस्ट करायला सुद्धा तयार आहे. माझी खात्री आहे आई तू ह्या नातवंडावर खूप प्रेम करशील. जे काही घडलं त्यात
या बाळाचा काय दोष आहे? असं म्हणून प्रिया आता पुन्हा पुढे लिहिते, सुभेदारांच्या या वारसाला तू आपलं मानशील ना आई? त्याला तू त्याच्या हक्काची माया मिळवून देशील ना आई? हे सगळं कल्पनाताईंना उद्देशून आहे बरं का मंडळी. आता पुढे सायली आणि अस्मिताचा सीन घेतलाय. सायली अस्मिताला म्हणते, हा खूप मोठा मान आहे अस्मिता, मी नक्की बाळाचं नाव ठेवणार आहे. मग सगळे खुश होतात. प्रतापराव म्हणतात, चला ठरलं तर मग घरातल्या घरात बारसं सायलीने नाव ठेवायचं, फारसे प्रॉब्लेम नाही आणि सगळ्यांनी मिळून आपण धम्माल करायची आहे. अर्जुन म्हणतो, येस डॅड. आणि मग अर्जुन अश्विनला म्हणतो, अय बाबा तू फोटो काढ बरं का, आपल्याला मस्त मस्त फोटो काढायला हवेत त्या दिवशी. आता अश्विन फारसा ठीक नाहीये तरी आनंदात सामील झालाय. मग लगेच कल्पनाताई म्हणतात, उद्या आपण खीर करूयात का? तेवढ्याच सायलीच्या फोनवर टुनटुन टुनटुन काहीतरी वाजतं, सगळेजण बघायला लागतात. अर्जुन म्हणतो, अरे बायको रिमाइंडर वाजलं. कल्पनाताई म्हणतात, अगं बाई हे काय आहे? अर्जुन म्हणतो, मम्मा ते मीच लावलंय सायलीच्या फोनवर रिमाइंडर, म्हणजे झोपायची वेळ झाली ना त्याचा हा अलाराम आहे. प्रतापराव म्हणतात, अरे वा, हे सगळं अजबच आहे. म्हणजे आतापर्यंत मी उठण्यासाठी अलाराम लावायचे लोक हे पाहिलं, झोपण्यासाठीचा अलाराम तर मी पहिल्यांदाच बघतोय. सायली म्हणते, अगं बाई अहो हे काय आहे, झोपण्यासाठी अलाराम वगैरे? अर्जुन म्हणतो, तुझ्या वेळा चुकता कामा नये हा सायली, प्रत्येक गोष्टी व्यवस्थितच करायला हव्यात तू. आता एक काम कर, तू वर जा झोप, तोपर्यंत मी तुझ्यासाठी थंडगार दूध घेऊन येतो. आता अस्मिता म्हणते, बापरे अर्जुन, हे बायकोची अशी काळजी घेण्याचा काही वेगळा अलाराम पण असतो का रे? अर्जुन काही बोलणार तेवढ्यात प्रतापराव म्हणतात, असतो ग अस्मिता, पण तो नवऱ्याच्या मनात असतो ग. सगळ्यांना जरा अप्रूप वाटतंय अर्जुन सायलीचं. आता प्रतापराव म्हणतात, तो जर अलाराम वाजला नाही ना अस्मिता तर संसार झोपतो बरं का. सगळे हसायला लागतात. कल्पनाताई म्हणतात, बरं पुरे झालं सायली, ए बाई तू जा बाई झोप बरं, उद्याचं सगळं ठरवतो आम्ही आणि तू आराम कर आता. प्रतापराव म्हणतात, बरं चला सगळ्यांनीच आराम करा आता. नाही, कितीही छोटा कार्यक्रम असला तरी आपल्याला उद्या सकाळी कामाचा मोठा डोंगर असणार. चला चला. आता झाला यांचा सीन आणि आता प्रियाचा सीन बघतोय आपण. प्रिया आता ते पत्र अक्कच्या अक्क लिहिते आणि हातात घेते आणि ठरवते, म्हणजे ती स्वतःशीच बोलते, झालं माझं पत्र लिहून. एकदा का कल्पीने हे पत्र वाचलं ना की पत्र वाचून ती ढसाढसा रडायला लागेल. अर्जुन आणि अश्विनला किती ठरू दे, पण कल्पी मला जेलमधून सोडवायला नक्की येईल. ती हे पत्र वाचून नक्की इमोशनल होईल. सुभेदारांनी त्याच्या वारसासाठी हे केलंच पाहिजे असं ती काहीतरी मनात बोलते आणि ते पत्र आता पॅक करते बरं का मंडळी. तुम्हाला काय वाटतं, प्रियाचा हा अंदाज खरा निघेल का? कल्पनाताई आणि सुभेदार पागळतील का या प्रियाच्या गुड न्यूजमुळे? मला कमेंटमध्ये नक्की कळवा बरं का. आता बघा पुढचा प्रोमो दाखवलाय त्यांनी. अस्मिताच्या बाळाचं बारसं होतंय. सायली एक कानात नाव सांगत असते आणि प्रिया ते पत्र कॉन्स्टेबलकडे देते आणि म्हणते, हे पत्र लिहून झालंय, हे पत्र आजच्या सुभेदारांच्या घरात पोहोचेल असं बघ ना. आणि आता इकडे पूर्णाजी मोबाईल हातात घेतात. कल्पनाला म्हणत असतात, तुझा फोन वाजतोय का कल्पना? आणि त्याच फोन रिसीव्ह करतात आणि तिकडनं प्रिया बोलत असते. प्रिया म्हणते, अगं मी प्रिया बोलते, तुझी तन्वी, अगं पूर्णाजी मी गरोदर आहे. प्रियाने हे सांगितल्या पूर्णाजी बेशुद्ध पडल्यात आणि सगळे हे घाबरतात. प्रतापराव, कल्पनाताई, सायली, हे काय झालं पूर्णाजीला? काय वाटतं मंडळी, प्रियाची ही गुड न्यूज या सुभेदारांच्या घरात मोठं वादळ घेऊन येईल का? पुढच्या येणाऱ्या एपिसोडमध्ये आपल्याला कळेलच. पण आता सायलीला कळणार आहे की तीच तन्वी आहे. हळूहळू तिला समजणार आहे. प्रेक्षकांनो, काल त्यांनी एक छोटासा प्रोमो आउट केलाय. तिला सगळ्या तन्वीच्या लहानपणीच्या गोष्टी पुन्हा प्रतिमात्या दाखवतात. बापरे प्रेक्षकांनो, केवढा मोठा एपिसोड. या सगळ्या कलाकारांची खरंच कमाल आहे. एवढे सगळे एपिसोड शूट करायची खरंच हॅट्स ऑफ टू ऑल ऑफ देम. मंडळी, उद्या भेटूया ठरलं तर मग या मालिकेच्या नवीन एपिसोडमध्ये. आजचा एपिसोड छान होता. नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. उद्या भेटूयात पुन्हा एकदा. तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची. धन्यवाद.